श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपले जीवन म्हणजे हे समुद्राच्या लाटाप्रमाणे आहे. कधी सुखाची लाट येते तर कधी दुःखाची. स्वामी समर्थांचं नाव घेऊन मी माझ्या जीवनात आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. तसे पाहिले तर मी जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून खूप छोट्या मोठ्या अडीअडचणींमध्ये स्वामींनी माझी साथ दिली, मला आधार दिला, मला मार्गदर्शन केले. त्यामधील हा माझा पहिला अनुभव आहे. मित्रांनो, मला नेहमी वाटायचं की आपलं छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. गावाकडे घर जागा सर्व काही आहे, परंतु मला माझ्या आणि मिस्टरांच्या मेहनतीमधून घर घ्यायचं होतं. नेहमी मी कोणाचे तरी घर बांधायचे किंवा घर घ्यायचं पाहिले तर मी स्वामीसमोर थांबून प्रार्थना करायची की माऊली, मलाही माझं स्वतःचं समर्थ निवास होऊ दे. छोटं किंवा मोठं, मला माझ्या स्वतःचं हक्काचं घर दे. त्यासाठी प्रयत्नही करायला सुरू केले. जिथे जिथे अपार्टमेंटचे बांधकाम सुरू असायचे तिथे जाऊन मी चौकशी करायची. काही ठिकाणी आमचं बजेट नसायचं, काही ठिकाणी आजूबाजूची एरिया चांगली नसायची आणि काही ठिकाणी मूलभूत सोयी नसायच्या. कधीकधी निराश व्हायची, हताश व्हायची आणि मनामध्ये विचार येत होता, बहुतेक आपल्या नशिबात घर नसेल. त्यावेळी कुठे ना कुठं मला स्वामीचं चित्र दिसायचे, त्यांचं नाव दिसायचे आणि पुन्हा मनामध्ये एक आशेचे किरण उगवायचे. मी पुन्हा घर शोधायला सुरू करायचे. असे करत करत वर्ष झाले आणि माऊलीच्या आशीर्वादाने पुण्यामध्ये मी 1 BHK फ्लॅट बुक केला. आणि विशेष म्हणजे त्या अपार्टमेंटच्या पाठीमागे स्वामी महाराजांचे मठ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. खरंच मित्रांनो, जर आपण आपल्या माऊलीवर विश्वास ठेवून आपले प्रयत्न सुरू केले तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळेल. पण त्यासाठी श्रद्धा, विश्वास आणि सहनशक्ती पाहिजे. माऊली आपले हात कधी सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा अनुभव आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.